नमस्कार. कल्पक विद्यार्थी समूह आणि युवा मनवंतर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. या उपक्रमाचा भाग म्हणून मागे कोरोना काळातील कविता वाचन असेल किंवा त्या कविता वाचनाला आम्ही विद्यार्थ्यांनी दिलेला अभिप्राय, प्रेरणेच्या प्रवासाचे दोन्हीही पर्व, अशा आमच्या अनेक उपक्रम प्रचंड यशस्वी झाले. त्या उपक्रमाला प्रेक्षकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद सुद्धा दिला. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आजच्या तरुणाईला महापुरुष समजले पाहिजेत या दृष्टिकोनातून महापुरुषांच्या जयंतीचा औचित्य साधून त्यांच्या विविध विचार कार्याचा वेध घेणारी पुस्तके निवडून त्या पुस्तकांवरती अभिप्राय देण्याचा प्रयत्न आम्ही विद्यार्थ्यांनी केला. यामध्ये स्मरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेला उपक्रम असेल किंवा स्मरण महात्मा गांधीजींचे, या उपक्रमांतर्गत महात्मा गांधींच्या विविध विचार कार्याचा वेध घेणारी पुस्तके निवडून आम्ही विद्यार्थ्यांनी त्यावरती अभिप्राय दिला होता. शिवरायांशी का आठवावे या उपक्रमामध्ये शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या विविध विचार कार्याचा वेध घेणाऱ्या पुस्तकांवर सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांनी अभिप्राय दिला होता. आता याच मालिकेमध्ये पुढचा उपक्रम म्हणजे स्मरण पंडित जवाहरलाल नेहरूंचे. आज 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून संबोधलं जातं, त्या पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती. त्यांच्या या जयंतीनिमित्त आज मी साईनाथ महाद्वाड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील शशी थरूर लिखित नेहरू द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया या पुस्तकावर मी माझा अभिप्राय पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर मित्र, आता जेव्हा मी मुख्य विषयाला सुरुवात करतो त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांचं शिक्षण, त्यांचं बालपण, त्यांची संस्कृती किंवा त्यांचं योगदान याबद्दल, त्यांच्याबद्दल जे काही माझ्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान एखादी वक्तृत्व स्पर्धा किंवा एखादी वादविवाद स्पर्धा जिंकण्यासाठी पुरेसं आहे. परंतु ज्यावेळेस मी पंडित जवाहरलाल नेहरू लिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया किंवा मग शशी थरूर लिखित नेहरू द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया ही पुस्तकं वाचायला लागतो ना, त्यावेळेस मला नेहरूंची संस्कृती, मला नेहरूंचं शिक्षण, नेहरूंचं योगदान याबद्दल अधिक कौतुक वाटायला लागतं. आता अलीकडच्या काळामध्ये नेहरू किंवा नेहरूंच्या वारशांवर ज्या पद्धतीनं अगदी खालच्या स्तरावरती राजकारण केलं जातं किंवा त्यांच्यावरती टीका केली जाते, ती टीका पाहून मात्र मी नेहरूंबद्दल अधिक वाचण्यास प्रवृत्त होतो. आता हे पुस्तक समजून घेत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये भारताच्या मागील 5000 वर्षापूर्वीच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं हे खरं आहे. नवे तर त्यांनी भारताचा शोध कसा लागला हे त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं पाहायला मिळतं. परंतु शशी थरूर यांच्या मते मात्र, म्हणजे त्यांनी पुस्तकाचं टायटल देऊन टाकलेलं आहे की ते नेहरू द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया, म्हणजे नेहरू म्हणजे या भारताचा शोध आहेत. मग हे मान्य करत असताना, हे पुस्तक वाचत असताना शशी थरूर, लेखक शशी थरूर यांची पार्श्वभूमी तपासणं सुद्धा कुठेतरी मला गरजेचं वाटायला लागतं. आता शशी थरूर यांची पार्श्वभूमी काय आहे, तर ते सध्या काँग्रेसचे खासदार आहेत आणि ते कट्टर नेहरूवादी म्हणून ओळखले जातात. मग असं असताना हे पुस्तक परीक्षणाच्या दृष्टीने आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते वस्तुनिष्ठ असेलच याची शाश्वती नाही. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये एखादा लेखक सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि तो सक्रिय राजकारणामध्ये असताना त्याच्याच राजकीय पक्षातील एका मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहायला लागतो, ग्रंथ लिहायला लागतो किंवा पुस्तक लिहायला लागतो, तेव्हा त्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या दोषाकडे सरळ दुर्लक्ष केलं जात असल्याचं तुमच्या आमच्या लक्षात यायला लागतं. केवळ हे दुर्लक्षच केलं जात नाही, तर त्या व्यक्तिमत्वाचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात असल्याचं अलीकडच्या काळामध्ये तुमच्या आमच्या लक्षात यायला लागतं. पण हे पुस्तक वाचल्याच्या नंतर लक्षात येतं, या पुस्तकाचा तो स्ट्रॉंग पॉइंट असं आपल्याला म्हणता येईल की यामध्ये शशी थरूर यांनी कोणत्याही ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दोषाचं वर्णन करत असताना ते क्षमाशील कुठे दिसत नाही. नवे तर ते नेहरूंचं दैवतीकरण करण्याचा सुद्धा त्यांनी कुठेही प्रयत्न केलेला तुमच्या आमच्या लक्षात या ठिकाणी येत नाही. आता प्रस्तुत पुस्तक वाचत असताना ह्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे ते तरी आम्हाला प्रत्येकाला समजलं पाहिजे. भारतीय धर्मनिरपेक्षतावाद आणि राजकीय दृष्ट्या त्या काळी सगळ्यात जास्त प्रभावशाली असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांचं गेलेलं बालपण, त्यांचं शिक्षण आणि घरामध्ये गडगंज संपत्ती असतानाही कार्यकर्ता बनण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय असेल किंवा मग भारतीय स्वातंत्र्याच्या अहिंसक लढ्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान, आणि या सगळ्यांपेक्षाही मला वाटतं
त्या काळामध्ये त्यांनी दिलेलं प्रबोधनात्मक तत्वज्ञान, ह्या सगळ्या गोष्टीची सांगपांग चर्चा करण्याचं काम शशी थरूर नेहरू द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून करायला लागतात. आता हे पुस्तक जेव्हा मी हातात घेतलं, पुस्तक वाचायला लागलो, तेव्हा पुस्तकाचं प्रशंसा आणि टीका या दोन विभागांमध्ये जेव्हा मी विभागणी करून पुस्तक पूर्ण केलं, तेव्हा मला या पुस्तकामध्ये नेहरूंबद्दल प्रशंसा अधिक असल्याची या ठिकाणी जाणवलं. आता ह्या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, तर हे जे शशी थरूर यांच्या लिखाणाची शैली आहे, ती लिखाणाची शैली पाहता या शैलीतील शशी थरूर हे मला माझ्या सगळ्यात जवळचे किंवा सगळ्यात आवडते लेखक बनले आहेत. कारण नेहरूंच्या महान आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण जीवनाचा खराखुरा उपाह करण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला गेला असल्याचं आमच्या लक्षात यायला लागतं. आता हा पुस्तक वाचत असताना पुस्तकाच्या पूर्वार्धामध्ये नेहरूंना केवळ नश्वरांनी नकार देण्यापलीकडे अशी त्यांची प्रतिमा चित्रित केलेली पाहायला मिळतं. पण दुसऱ्या सहामाहीत गेल्यानंतर मात्र त्यांची ही शंका सहजपणे दूर होत असलेली पाहायला मिळते. आता मी अगदी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की जे शशी थरूर लेखक आहेत ते नेहरूवादी आहेत, पण नेहरूवादी असून सुद्धा नेहरूवादी धोरणावर कडक शब्दामध्ये टीका करत असलेले ते आमच्या लक्षात यायला लागतं. म्हणजे लेखक जेव्हा म्हणतो की नेहरूंनी घोडा हा आर्थिक गाड्यापुढे आणला, तेव्हा मला लेखकाचा तो मुद्दा या ठिकाणी महत्वाचा वाटायला लागतो. आता पुस्तकाचा जो काही मेन कंटेंट आहे, त्या मेन कंटेंट जेव्हा आपण पाहतो तेव्हा नेहरूंचं जे काही जीवन प्रवास आहे, त्या जीवन प्रवास या कंटेंटमध्ये कालानुरूप मांडलेला आम्हाला पाहायला मिळतो. अगदी सुरुवातीला जी त्यांची फॅमिली ट्री आहे, अगदी मोतीलाल नेहरूंपासून त्या अलीकडच्या काळामध्ये प्रियंका गांधी असतील किंवा राहुल गांधी असतील यांच्यापर्यंत ती फॅमिली ट्री दिलेली पाहायला मिळते. आणि त्यानंतर त्यांच्या जीवन प्रवासाविषयी जो काही कंटेंट दिलेला आहे, त्यामध्ये पहिला युनिट आहे विथ अ लिटल टू कमेंट मी. 1889 ते 1912 या कालखंडावर हा पहिला युनिट असलेला आधारलेला आम्हाला पाहायला मिळतो. त्यामध्ये दुसरा युनिट असा आहे ग्रेटनेस इज बिईंग ट्रस्ट अपॉन मी. 1912 ते 1921 या 9 वर्षाच्या कालखंडावर आधारलेला हा दुसरा युनिट आहे. तिसरा युनिट टू सफर फॉर द डिअर कंट्री 1921 ते 1928 या 7 वर्षाच्या कालखंडावर हा तिसरा युनिट आधारलेला आहे. चौथा युनिट होप टू सर्वाइव्ह द ब्रिटिश एम्पायर. पाचवा युनिट इन ऑफिस बट नॉट इन अ पॉवर 1931 ते 1937 या 6 वर्षाच्या कालखंडावर हा युनिट आधारलेला आहे. सहावा युनिट आहे इन द नेम ऑफ गॉड गो 1937 ते 1945 आणि सातवा युनिट आहे ट्रिस्ट विथ डेस्टिनी 1945 ते 1947. आठवा युनिट आहे कमांडिंग हाईट्स 1947 ते 1957 या 10 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडावर आधारित आहे. त्याच्यानंतर 9वा युनिट आहे फ्री माय सेल्फ फ्रॉम डेली बर्डन. हा 1957 ते 1964. 9वा युनिट आहे फ्री माय सेल्फ फ्रॉम डेली बर्डन. तो झाल्याच्या नंतर 10वा युनिट आहे इंडियन मस्ट स्ट्रगल अगेन्स्ट हरसेल्फ. असा हा एकंदर या पुस्तकाचा कंटेंट असलेला आमच्या लक्षात यायला लागतं. मग हे पुस्तक वाचल्याच्या नंतर एक गोष्ट सहजपणे लक्षात येतं की तुम्ही नेहरूंचं कौतुक कराल किंवा नेहरूंना खलनायक ठरवाल, परंतु नेहरूंनी या देशासाठी दिलेलं योगदान हे मात्र नाकारता येत नाही. आता ह्या पुस्तकामध्ये सुव्यवस्थितपणे सादर केलेला जो काही इतिहास आहे तो अगदी माहितीपूर्ण आहे आणि तो इतिहास निश्चितपूर्ण नेहरूंना तेजस्वी प्रकाशात मांडणारा आहे, यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाही. आता शशी थरूर यांनी या पुस्तकामध्ये जाणून बुजून वादग्रस्त कृती असतील किंवा मग निष्क्रियता, परस्पर संवाद वगळल्याचं आमच्या पुस्तक वाचत असताना सहजपणे लक्षात येतं. आता पुस्तकाच्या आपण जेव्हा मध्यभागी शिरायला लागतो तेव्हा नेहरूंचा भारतावरील प्रभाव आहे तो प्रभाव प्रमुख 4 स्तंभांमध्ये असलेला आमच्या लक्षात येतं. मग ती 4 स्तंभे कोणती, तर त्यातला पहिला स्तंभ आहे लोकशाही संस्था बांधणी. दुसरा स्तंभ आहे अखिल भारतीय कट्टरतावाद धर्मनिरपेक्षतावाद ज्याला आपण म्हणू. आणि तिसरा स्तंभ आहे देशांतर्गत समाजवादी अर्थशास्त्र. आणि चौथा जो काही स्तंभ आपल्याला म्हणता येईल तो स्तंभ आहे संलग्नतेचे धोरण. आता या 4ही स्तंभाची सांगपांग चर्चा प्रस्तुत पुस्तकामध्ये केली असल्याची आमच्या लक्षात यायला लागतं. यातल्या पहिले प्रमुख स्तंभ आहेत त्यापैकी लोकशाही संस्था बांधणी आणि कट्टर जो आपण धर्मनिरपेक्षतावाद म्हणू, तो धर्मनिरपेक्षतावाद या देशाच्या अस्तित्वासाठी बहुलवादी भूमी म्हणून अपरिहार्य असल्याचं आमच्या लक्षात येतं. आता तिसरं जेव्हा असंलग्नतेच्या धोरणाविषयी आपण विचार करायला लागतो तेव्हा एक भारतीय जनतेला कोणताही ठोस लाभ न मिळवता स्वाभिमान जपला
आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावलेली तुमच्या आमच्या लक्षात येतं. चौथा जो स्तंभ आहे, ज्याला आपण समाजवादी अर्थशास्त्र, ज्याने भारताच्या जनतेला दारिद्र्य, अस्थिरता असेल किंवा लालफितीवाद, भ्रष्टाचाराचा निषेध केलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आता हे जे काही चारही स्तंभ आहेत, या चारही स्तंभाविषयी सांगपांग चर्चा प्रस्तुत पुस्तकामध्ये तर पाहायला मिळतेच, पण आपण जसं जसं समोर जातो, पुढे जातो पुस्तकामध्ये, तेव्हा लक्षात येतं अनेक विचारवंताप्रमाणेच नेहरूंनी, थरूर यांनी म्हटल्याप्रमाणे तत्वांची पुष्टी करण्याची आजीवन प्रवृत्ती व्यावहारिक परिणामांपासून खंडित केलेली आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण उच्च जातीच्या हिंदू कुटुंबामध्ये नेहरू जन्माला आले असले तरीही ते पूर्णपणे धर्मनिरपेक्ष होतं, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. ज्या नेत्याने, एवढंच नाही तर ज्या नेत्याने उल्लेखनीय यश मिळवून अनेक भाषा, धर्म, संस्कृती असलेल्या एका विशाल खंडाचे देशातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला, अशा या नेत्याचं कार्य खरोखर दूरदृष्टीचं आणि खरोखर समजूतदारपणाचं होतं, हे तुम्ही आम्ही प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. आता अगदी याच्या दुसऱ्या बाजूचा जेव्हा आपण विचार करत असतो, त्या विचार करत असताना, दुसऱ्या बाजूचा विचार करत असताना लोकशाही राजकारणाला सांप्रदायिक भावनांना सामावून घेण्याचा मार्ग शोधावा लागतो, हे तुम्ही आम्ही प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे. परंतु नेहरूंचा जो वैज्ञानिक समाजवाद होता, त्या व्यतिरिक्त सर्व धर्माबद्दलचा तिरस्कार, ज्या प्रकारच्या धार्मिक अतिरेकी आता त्रास देत आहेत किंवा नुकसान करत आहेत, त्याला मदत झाल्याची तुमच्या आमच्या लक्षात यायला लागतं. म्हणजे ज्या माणसाने धर्माला केवळ मूर्खपणा आणि गुन्हेगारी कट्टरतावाद असं संबोधलं, त्या माणसाने, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिंदूंचं जे काही वर्चस्व निर्माण होत होतं, ते वर्चस्व मान्य नसणाऱ्या मुस्लिमांच्या शंका जाणून घेणं, मुस्लिमांच्या शंका समजून घेणं, हे कितपत योग्य होतं, हेही या ठिकाणी ही सुद्धा शंका पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या आमच्या मनात यायला लागेल. पुस्तक पुढे वाचत असताना पुस्तकातील स्वातंत्र्योत्तर भाग हा चांगलाच आहे असं आपल्याला मान्य करावं लागेल. कारण या विभागातील पहिला अध्याय युद्धानंतरच्या जगात त्याच्या परराष्ट्र धोरणाच्या पुढाकाराशी संबंधित असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि इथूनच थरूर आपले मुत्सुद्दी कौशल्य टेबलवर आणतात आणि नेहरूवादी मुत्सुद्दीगिरीचे आंतरदृष्टीपूर्ण विश्लेषण देण्यासाठी आश्चर्यकारकपणे आपली लेखणी चालवताना तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा अध्याय हा नेहरूंच्या ढासाळत्या वर्षाशी संबंधित असलेला पाहायला मिळतो. त्यापुढे नेहरूंचे धर्मनिरपेक्षतावादी धोरण असेल किंवा लोकशाही आणि नेहरूंच्या इतर वारसाबद्दल प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखक शशी थरूर हे लिहायला लागतात. आता नेहरू हे भारतीय इतिहासातील एक असं एकमेव अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे की जे वादग्रस्त व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि असं असतानाही त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल मला अधिक जाणून घेण्याची उत्सुकता या पुस्तकाच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे. आता मोतीलाल नेहरूंचा त्यांच्यावर असलेला प्रभाव, मुलगी इंदिरा यांच्याशी त्यांचं असलेलं नातं, किंवा मग महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, याचं वर्णन प्रस्तुत पुस्तकामध्ये अगदी मनोरंजकरित्या दिलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. तसेच त्यांचा संयमीपणा, मतभिन्नता हाताळण्याची त्यांची क्षमता किंवा मतभिन्नता हाताळण्याची त्यांची दृष्टी, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग आणि त्यानंतरचा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा जो काही दृष्टिकोन आहे, यावरती सांगपांग चर्चा प्रस्तुत पुस्तकामध्ये झालेली आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आता प्रश्न विचारणाऱ्या मनाला प्रस्तुत पुस्तक वाचत असताना नेहरूच्या जो काही दुसरी बाजू आहे, ती दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण करत असते. त्यांच्या जीवनातील घडामोडी जाणून घेणे चांगले आहे, परंतु वस्तुनिष्ठ मत तयार करण्यासाठी योग्य विश्लेषण प्रस्तुत पुस्तक प्रदान करीत नाहीत. ही या पुस्तकाची मर्यादा सुद्धा आम्ही प्रत्येकानं लक्षात घेणं मला या ठिकाणी गरजेचं वाटायला लागतं. आता प्रस्तुत पुस्तक म्हणजे पंडित नेहरूंच्या जीवनातील एक चित्तवेधक प्रवास तर आहेच. नेहरू कसल्याही प्रकारचे धर्मांध नव्हते. नेहरूंचा वारसा उजेडात आणणे हा प्रामाणिक लेखकाचा दृष्टिकोन आहे. त्याच्यात चांगल्या तसेच वाईट बाजू सुद्धा त्यामध्ये आल्या. आज नेहरूंना त्यांच्या अपयशासह स्वीकारणे ही काळाची गरज आहे. त्यासोबतच त्यांचं अभूतपूर्व यश सुद्धा येतं. हिंदू बहुसंख्य भारतामध्ये त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन केलं, जे धार्मिक कट्टरतावाद्यांच्या वादळावर उभं राहिलं. याचा एक उदाहरण जर घ्यायचं असेल किंवा मग आपल्याला वस्तुस्थितीचा जर दाखला द्यायचा असेल, तर भारतामध्ये जन्मलेल्या त्याच्या नातवाला इटालियन ख्रिश्चन विधवा म्हणून तिच्या पक्षाला जबरदस्त यश मिळतं. म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध त्यांना कितीतरी वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्ता मिळते. ही गोष्ट सुद्धा आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि या गोष्टीचं श्रेय
हे नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतावादी धोरणाला जातं, हे मात्र विसरता कामा नये. आणि ही गोष्ट जेव्हा आपण प्रस्तुत पुस्तक वाचायला लागतो तेव्हा लक्षात येतं. आता शशी थरूर यांनी वाचकांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या पूर्वीच्या काळातील ज्वलंत चित्र दाखवून एक मोठा दिलासा प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून दिलेला पाहायला मिळतो. अगदी कठोर समीक्षकाला सुद्धा हे मान्य करावंच लागेल की थरूर वादग्रस्त असूनही शब्दांचे निर्दोष चरित्रकार आहेत. अक्षरशः वारसांचे छोटे आणि विनोदी चरित्र लिहिणं हे काही छोटं काम नाही, कारण त्यामध्ये काही तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा किंवा अगदी वाईट वगळण्याचा सुद्धा धोका नेहमीच उद्भवत असतो. पण नदीसारखं हे पुस्तक खळाळत वाहत जातं. ते जेव्हा वाहू लागतं तेव्हा अधिक वेग घ्यायला लागतं. परंतु थरूर यांनी ज्या प्रकारे कोणत्याही पद्धतीचे मत मांडलं आहे ते तथ्य न ठेवता, त्यातील किंवा त्याबद्दल निर्णय न घेता त्यांना व संपूर्ण जीवन प्रवास संक्षिप्त आणि खुशखुशीत पद्धतीनं मांडलेलं तुमच्या आमच्या लक्षात यायला लागतं. आता ह्या पुस्तकाच्या ह्या सगळ्या जमेच्या बाजू म्हणजे पुस्तकाचा जेव्हा आपण दुसऱ्या बाजूला टीकांचा किंवा पुस्तकाच्या दोषाचा विचार करायला लागतो तेव्हा मला या पुस्तकामध्ये दोष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. या पुस्तकावर असलेली माझी सगळ्यात मोठी टीका ही आहे की त्याच्या शीर्षकावरनं, म्हणजे पुस्तकाचं शीर्षकच आहे नेहरू द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया. मला वाटतं हे अतिशय भपकेबाज शीर्षक आहे, कारण पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ लिहिला. पंडित जवाहरलाल नेहरू त्यामध्ये मागील 5000 वर्षाच्या संस्कृतीचं वर्णन करतात किंवा भारताचा शोध कसा लागला याचं वर्णन करतात, भारताचा शोध लावतात. त्याला भारताचा शोध असं नाव सुद्धा दिलं गेलं आहे. पण हे करत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंना असं कधीही वाटलं नसेल की मी भारताचा शोध लावतोय. असं असतानाही जर शशी थरूर त्या नेहरूंनाच भारताचा शोध असं म्हणत असतील तर मला कुठंतरी हे जोखमीचं या ठिकाणी वाटायला लागतं. आता पुढे नेहरूंच्या जीवनावर थरूर यांना म्हणावे तितके कमी आहे, म्हणजे त्यांनी जे लिहिलंय त्याविषयी म्हणावं तितकं कमी आहे. एक शैली म्हणून लहान चरित्र लिहिण्यामध्ये यात काही गैर नाही, पण नेहरू आणि त्यांच्या काळाबद्दल आपल्या आधीच माहीत असलेल्या गोष्टींमध्ये अधिकची माहिती देण्यामध्ये मात्र हे शशी थरूर कुठेतरी कमी पडलेले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. कारण 1919 साली अमृतसर येथे झालेल्या हत्याकांड असेल किंवा गांजीतची गुजरातच्या मीठ दलदलीकडे झालेली कूच असेल किंवा जिनांनी काँग्रेसची मोहम्मद अली जिना आणि काँग्रेसचे भांडणं असतील, विन्स्टन चर्चिलचा अंधुक साम्राज्यवाद असेल, ह्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या गोष्टींमध्ये अधिक भर देण्यामध्ये हे पुस्तक कुठंतरी कमी पडल्याचं तुमच्या आमच्या लक्षात यायला लागतं. ही गोष्ट सुद्धा पुस्तक वाचताना तुम्ही आम्ही प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. आता जर तुम्हाला भारताच्या इतिहासात किंवा राजकारणामध्ये काही रस असेल आणि आतापर्यंत तुम्ही हे पुस्तक हातात घेतलं नसेल किंवा हे पुस्तक वाचलं नसेल तर मला वाटतं तुम्ही भारतीय राजकारणामधला एक सगळ्यात मोठा कोण चुकवत आहात, हा कोण चुकवत आहात. म्हणून हे पुस्तक मी मस्ट रिडिंग या कॅटेगरीमधील आहे हे या ठिकाणी स्पष्ट करतो. आता नेहरूंचं खरं जर रूप पाहायचं असेल किंवा नेहरूंवर अलीकडच्या काळामध्ये ज्या खालच्या पद्धतीने टीका होते ती टीका पाहून आपल्याला नेहरूंच्या खऱ्याखुऱ्या इतिहासाबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांच्या चरित्राबद्दल जर माहिती करून घ्यायचं असेल तर शशी थरूर लिखित नेहरू द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया हे पुस्तक वाचलंच पाहिजे आणि ते तुम्ही प्रत्येकाने वाचाल एवढा आशावाद व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.